चला शुभ सकाळ. त्याच्यानंतर आता सगळं काम आवरलंय, आवरून आता निघालोय मुलांच्या स्कूलमध्ये. तर आज लाईव्हला वगैरे सुट्टी घेतली कारण की आता 15-20 दिवसामध्ये पोरांच्या शाळा सुरू होणार आहेत आणि त्यांचे आता बुक्स त्याच्यानंतर ड्रेस सगळंच काही आणायचंय. म्हणलं मग चला आता संध्याकाळी पण मग थकत माणूस लई उशिरा आणि मग ती व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेऊन होत नाही. मग म्हणलं चला आता आज म्हणलं सुट्टी ठेवून दाजी म्हणले एक दिवस आता तेवढ्यासाठी द्या, त्यांचं काय असेल कवर लावणं हे ते सगळं. तर त्याच्या अगोदर कारण त्यांचं मध्यंतरी स्कूलमध्ये गेलतो आम्ही पाहायला, तेव्हा बऱ्याच कमेंट होते की त्या स्कूलमध्ये ऍडमिशन तुम्ही घेतलं का नाही ते सांगितलं नाही. हो तिथंच ऍडमिशन घेतलंय आम्ही आणि आता जाऊन स्कूलमध्येच त्यांचे सगळे जे स्टेशनरी आहे, बुक्स येतं, परत पुन्हा ड्रेस बॅग सगळं काही तिथूनच मिळणार आहे. तर ते ड्रेस चं माप देण्यासाठी आम्ही चाललोय, म्हणजे जेणेकरून 2-3 दिवसात त्यांचे ड्रेस स्टिचिंग होतील आणि मग घरी आणता येतील. मग त्यांचं थोडंसं रुटीनला लावता येईल शाळेत. बाबा ऊन तर बापरे, उन्हामध्ये निघायचं म्हणलं तरी अंगाला काटा येतोय. म्हणजे इतकं डायरेक्ट माणूस चिपचिप चिपचिप गरमीनी पार खतरनाक आता संपत आलाय म्हणायचं उन्हाळा. पण तरी सुद्धा माणसाला ऊन सोसत नाही. पाऊस पडला का पावसाचं बी कपडे वाळत नाही म्हणून आपली चिडचिड होती आणि थंडीचं बी लवकर उठावं लागतं म्हणून चिडचिड होती. मग थंडी सुरू झाली का असं वाटतं कधी संपन बाई एका परची ही थंडी. उन्हाळा सुरू झाला का परवडतो पण उन्हाळा नाही परवडत. मला तर उन्हाळा लय सगळ्यात माझा ना आवडता ऋतू म्हणजे उन्हाळा. मला थंडी चला तर म्हणलं सकाळ सकाळ आता आंबे उतरवायचं काम चाललं होतं. तर ह्या वर्षी तर काय आंब्याचं आमच्या तर सगळ्या कायऱ्या बऱ्यापैकी पडूनच गेल्या आणि हाय आमच्या ध्रुवलाच पुरायच्या नाही आता या, कारण त्याला आंबा इतका आवडतो. ध्रुव रुद्र एवढे कमी आंबे कधीच आले नव्हते. तिकडच्याला हाईट बरं का, पण त्याला पण एवढे नाही. आणि त्याला तर एवढा बार आला होता. आपण नाही का व्हिडिओ मध्ये किती वेळा म्हणलं की आंब्याला लई जास्त बार आलाय, पण हे बघा कायऱ्या उगाच खाली, म्हणजे एका झाडाला 25-25 पण कायऱ्या नाही निघणार. आता वरती एवढं मोठं झाड आहे पण आल्यात मात्र हे बघा खाली अशा थोड्याफार दिसतात 4-5-7 अशाच 10-15 अशा. वरती काहीच नाहीये मध्ये, असं नाही का पूर्ण पडून गेलं. एखादी सापड जास्त नाही. तर मग आता आजच्या ईदालच्या काढून घेतो आणि पुढं त्याच्यानंतर दुपारून आहे ना तिकडच्या काढतो खालचं. त्याच्यातला तर एक आंबा इतका आंबट आहे ना तर तो खाय लायकीचा नाही आणि लोणचं घालायच्या लायकीचा नाहीये. लोणचं जरी घातलं ना म्हणतात की आंबा म्हणजे लोणचं आहे ना आंबट कैरीच घातलं पाहिजे, पण तो इतका आंबट आहे ना अति आहे जास्त. त्याचं लोणचं सुद्धा माणूस खाऊ शकत नाही इतका आंबट आहे. त्याच्यामुळे ते सोडून देणार आहे. निघल्यात मोजून 8 कायऱ्या निघल्यात फक्त एवढ्या मोठ्या झाडाला. एवढ्याच झाडाला याला कैरीच नाही डायरेक्ट बघा. आणि फक्त 3-4 झाडांना कैऱ्या आलेल्या आहेत, बाकी सगळे झाडं मोकळेच आहेत. याला असतात 25, त्याला असतात 25, म्हणजे आंबाच नाही या वर्षी, आंबाच आला नाही एवढा. हे तर पोरांनाच पुरायचे नाही आपले. नाहीतर दरवर्षी आंबे निघले का मग मानुळा आम्ही सगळ्यांना देतो नातेवाईकांना वगैरे. पण ह्या वर्षी आता कोणाला देताच येणार नाहीये कारण की आंबेच थोडे निघलेत. तर एवढे तर पोरांना तर पाहिजेच ना घरामध्ये. त्याच्यामुळे मग आता नाहीतर मग भरपूर असले का मग खावत नाही, मग द्यावाच लागते ते, मग खराब होऊन जाते. आम्ही विकत पण नाही, सगळ्यांना बोलून बोलून पिशव्या भरून देतो. हा आणि हार्डली एका झाडाला 25 आंबे निघणार आहेत, 20 ते 25. आणि पहिला पाऊस पडला ना का मग आंब्यामध्ये झालं आळ्या होतात, मग त्याच्यामध्ये सुत म्हणतात का काय म्हणतात काय ते होतं, तर ते खायला ऐकायचे राहत नाही. तर त्याच्यामुळे वाटून टाकलेलं बरं. मागच्या वर्षी तर आंब्याचं उतरावला नेमच आणि अक्कांचं असं झालं, अक्का एक्सपायर झाला. त्याच्यानंतर बरेचसे 10-12 दिवसामध्ये बरेचसे आंबे सडले पण होते. तेवढे पाहुणे रावळे होते तेवढे त्यांनी खाल्ले पण, खाऊन खाऊन किती खाणार आहे. तर बऱ्यापैकी वायाच गेले आमचे, भरपूर सडले ते, म्हणजे खराब झाले. आणि आंब्याचं कसं आहे व्यवस्थित जर उतरवलं, व्यवस्थित त्याची काळजी घेतली तर आणि तरच ते पिकत आहेत. नाहीतर मग मार जर लागलेला असला तो आंबा जागेवर खराब होऊन जातो, तो कशाच लायकीचा राहत नाही. मग असं थोडस दांडी राहू द्या त्याला, जेणेकरून ते असं हे नाही होणार, सडायचे वगैरे चान्सेस नाही. हा आणि ना असं एकदम फिकू नका खाली, आणला ठेवा. हा मग त्याला मार नाही लागला पाहिजे. सगळे उतरायला सांगितलेत ना आज. बघा इथं आमच्या मामांनी आपले जे माळी काका आहेत त्यांनी बघा ड्रम मध्ये पाणी भरून ग्लास त्याला एक असा कपडा गुंडाळलाय. जुने लोक तसेच करायचे पूर्वी थंड पाणी होण्यासाठी. बघा पोत्याचा कपडा किंवा काय माठाला किंवा अशा पद्धतीच्या ड्रमला गुंडाळायची वल्ला करून, जेणेकरून आतमधलं पाणी थंड राहायचं. मी तर हे लय दिवसात बघितलं साथी हे अशा ड्रमला नाही का कपडा वगैरे गुंडाळून हे करतात. ते भरपूर दिवसात बघितलं हे गप्पा. ध्रुव अरे स्कूल मध्ये जायचं ना बाळा, हा कपडे खराब करून बसला आईस्क्रीम खाऊन, काय जायचं ना. हा अरे काय चला ए ध्रुव, आपल्या दोघांचं आवडतं फ्रूट पिकलं हो की एक तुला देऊ.
पहिले तोडलं बाबा, आज काळ होऊन जायचं ना. ब- वर बी पिकले 2-3 ताई. वर एक पडलंय. हा आलं ते आता 8 दिवसात तो. बापरे, काळजीच ना आमच्या दोघांची काळजीच नाही आता आम्हाला. काळजीच ना करू तर काळ जांभूळ. ए लाल नका तुडते, लाल सुद्धा लय गोड लागते तुडू नको ध्रुव, तुडू नको. खायचं का, देऊ का? दे ना, दे बाई दे. तुला एक घे. नको मला बाई काळा जांभूळ. काळं मग काय लाल असतं काय? जर लाल देऊ का? मग लाल जर अजून त्याला पिकून द्यायला पाहिजे की काळ आहे जरा. हा लगेच घाई. तुरट लागते रे. थांब थोडं पिकू दे, 2-4 दिवस पिसाळ्यावर ना करू नाही भेटल्यावर. चला थोडस 2-4 दिवस अगोदर आजूक मग होते. चला बाई चला, उन्हाने लय पार लाई झाली जीवाची. मस्त गाडी केसी बसून बघ ना तू दाजी, बघ ना तू. आता 8 वाजल्यापासून आपण रेडी तू. अगं बाई 8 वाजल्यापासून रेडी आहेत आम्ही. आणि जा या लावून लावून या नको. काय सीन आहे बघ, काय झाड आहे पण भरलेलं पाहिजे हे सगळं झाडांनी. चला त्याच्यानंतर आलो तिकडं मठावरती, गोशाळेवरती, जिथं आपली जानकी आहे पहा. तर इथं जानकीला पिल्लू झालंय आणि मग जानकीला भेटायला यायचं होतं बऱ्याच दिवसाचं. आणि उन्हाळ्यामध्ये गायांसाठी थोडीफार जी मदत करता येईल ती पण म्हणलं इथं करूयात येऊन. त्यासाठी आज चक्कर मारायला इकडं आम्ही आलो होतो. खुर्ची बांधली बघ ती लिंबाच्या झाडाला झोका म्हणून. काही करतील बाय का बरेच कसले कसले आयुर्वेदिक झाड पण येते इकडे लावलेली. बरेच काय बरेच आयुर्वेदिक. लगेच ओळखू आम्ही जानकी. झोका वारीच केला येऊ नाही. हा बघ ना, एकदम निबार म्हणजे कंटक आहे. सोप्याची चेअर बांधून दिली ओळखा पाहू जानकी आता. आणि जानकीची ओळी मोठी झाली. आम्हाला बघू द्या ना, आम्हाला ओळखू. ती वाली वाटत राहील तक्ती. हे पिल्लू आहे का? हे जानकीचं पिल्लू आहे. आणि जानकी आहे ही. उभा राहिलेली आहे ना. बाई अय येडमू. तिचे रुद्रणी बरोबर ओळखली आहे ना. जानकी जानकी बारीक होती रे, आता मोठी झाली. छोटी होती लय, मोठी झालेली आहे आता. अय जानकी, लक्ष्मी, रुक्मिणी, कपिली, बबली, माऊली, बानू सगळ्यांची नावं टाकली. राधा, ज्याच्या पुढं नाही. ह्यो काय बानू एक काय ह्यो? माऊली त्यो माऊली. माळसा काय बानू माळसा. आणि नावाप्रमाणेच बांधता काय तुम्ही यांना? आवाज आहे ज्यावेळेस माझ्यावर वार बांधते ना, दुसऱ्या माणसाला जवळ येऊन देत नाही. खुर्चीवर बसून नाव घेतलं तरी गायचं तुझं घालून गेलं. आणि जानकीचं नाव कुठे गेलं? का पहिले टाकलेलं आहे? पहिले टाकले नाव. गारवडी ही आहे काय तिची? हा, ही गंगा, ती जमुना, ती सरस्वती. आता नवीन झालं. गंगा सरस्वती. नाही आधी पुढे गेली नाही. त्यांच्या सगळ्यांच्या शिंगाला कलर झाला का, त्यांच्या गळ्यात बांधायचं मी सेम पाठवतो. मागलं तसं पाठवतो. पण आता चांगल्या क्वालिटीचं जरा ते पाठवतो. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या उजव्या पायात आहे ना, सगळ्याच्या पायात तो धागा आणायचा. आणि मग चारा तुम्हाला जी आता वाढ आहे काही, त्याच्यानंतर मका हिरवी ती काय पाठवतो. म्हणजे सगळ्यांना 3 गौशाळा आपल्याला हे करायच्या. एक झाली गावात एक ही आणि छोटी तुमच्या अजून छोटी. तिघांना थोडं थोडं करून काय 15-20 दिवस महिना राहिला तेवढं आपण करून टाकू. नक रे त्रास देऊ तिला. जमुना, गंगा, जमुना, सरस्वती. मला आवडते. आवडलं घ्यायचं आपल्याला. पाहिजे असं काय आवडतं. तसं करू मग.
असलं ना मुठमुठीनं यांना चारा चालेल चालेल वालीत आणि पेंट देऊन म्हणजे बारक्या वासरांना काम येईल. हा आणि दूध पण निघत मग यांना चारा खुराक असला का दूध पण निघत जरा ना इथं वालीत आणि पेंट पाडून द्या. आणि सावली जे होईल असं. तुम्ही झाड आहे ना कोणतं ते मेजरचं कोणतं झाड आहे त्याचं तपास करावं होतं नाही का वाटाच्या कडाला लावलेलं अशोकाचं आहे ते, अशोकाचं. कोणतं पाहिजे हे नाही का म्हशीवाला मेजर बरं बरं ठीक आहे. तुम्हाला झाडं 100 झाडं घ्या माझ्या तर त्याच्यात तुम्ही लावा फक्त त्याला सांभाळा नाही का असं किती पाहिजे तेवढं झाडं. हे ओपन गोठ्याला सावली होईल ना पटकेस आपल्याला नाशे पाहिजे चालेल, चालेल. पडल्या ना झाडं तुम्हाला नाही 5-10 झाडं कोणाला बी लागले ना तरी मी देतो फक्त त्यांनी सांभाळायचे लावायचे फ्रीमध्ये घेऊन जायचे माझ्याकडून झाडांचा काही विषय नाही. याला काहीतरी औषध लावा क्लिअर झालंय ते औषध क्लिअर झालेलं ऐका ना ताईंनो, आता तर आहे ना ते धूप बद्दल सांगायचं होतं मला. आता बरेच लोक गावरान गायीपासून जे बनलेलं धूप होतं, आता शहरात राहणाऱ्या लोकांना गावरान गायीच्या शेणाची फार हे असते, कमी भासते, भेटत नाही. तर आपले जे काका आहेत हे गावरान गायीच्या शेणापासून धूप सुद्धा बनवतात आणि अत्यंत म्हणजे हेल्दी सुगंधित त्या वासाने काही घरामध्ये म्हणजे आपल्याला काही ॲलर्जी वगैरे किंवा साईड इफेक्ट असं होत नाही. आम्हाला बरेचसे आणून दिले ते त्यांनी, तर आम्ही पण वापरलेत. सध्या आम्ही तेच वापरतोय. मला वाटतं बरंच मोठं त्यांनी पॅकेट आम्हाला आणून दिलं. तर आता त्यांना आपण बनवायला सुरू करायला सांगितलंय. त्यांच्याकडे मशीन वगैरे ते धूप बनवायच्या प्रॉपर ह्या गावरान गायांच्या शेणापासून ते धूप ते बनवलं जातं. तर ज्या ताईंना पाहिजे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आपण लवकरच धूप फॅशन स्टुडिओच्या चॅनलवरती हे करणार आहे. ते धूप ज्या ताई विकत घेतात आणि ते पैसे नक्कीच ह्या गोमातेच्या चाऱ्यासाठी त्याचा आपण उपयोग करणार आहे. आणि तसंही सध्या बऱ्याचशा ताई अधिकाचा महिना चालू आहे, ताई दादा काका काकू बरेचसे मदत करते. ज्याला होता होईल तेवढं प्रत्येक जण मदत करते यांच्या चाऱ्यासाठी. कारण उन्हाळा आहे सध्या आणि उन्हाळ्यात यांना हिरव्या चाऱ्याची इतकी कमतरता असते. 2-3 महिने म्हणजे कसे कसे ज्यांनी म्हणजे हे घेतलेली असती गोशाळेची चालवण्याची हे, तर ते कसे कसे यांना सांभाळतात 2-3 महिने. तर आता तुम्ही कसं मॅनेज करता? याचे त्याच्याकडून शेतकऱ्याकडून आणतो काही नाही कोणी दिलं तर मग मार्केटवरून ऊस आणतो. आज ऊस आणला उद्या आता मग तुम्हाला सध्या गरज पेंट आणि वालीच पाहिजे बारीक त्या पिल्लांसाठी. उद्या तुम्ही तिथून घ्या किंवा मला फोन करा, मी पाठवतो. कुट्टीवर फोटो वालीच टाकलं ना तर हातात पाणी त्याच्यात. चालेल चालेल चालेल. उद्या तुम्ही घ्या, मला फोन करा, मी तिथं पे करतो, नाही तर मग मी गाडी पाठवतो. आता सध्या आपण 2-3 गोशाळेंना देऊ राहिलो ताई ना. त्या दिवशी पण आपण एका गोशाळेत गेलतो, तिथं बरेचसे 65 गाई माता होत्या सगळ्या. आणि ह्या किती येतं? 22 आहेत. ह्या 22 येतं आणि अजून एक तिथं 18 येतं. तर तिने यांना आपल्याला जसं होता येईल तसं आपण मदत करतोय. गावरान गायची गौरी लय. चला तिकडे जाऊयात आपण. तर हे धूप ज्याला ज्या ताई नाव आहे बाबा माग आम्ही लावलं होतं ना, घरामध्ये सांगितलं होतं. तर काही ताई म्हणल्या होत्या की ताई आम्हाला पण सांगा कुठं मिळतं. शेण प्लस त्यांनी ते सुगंधित पण वापरले म्हणजे दोन्ही मिक्स करून ते होतं. म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं काहीच नाही, फक्त शेण आणि सुगंधित हे त्याच्यामध्ये टाकून सुंदर धूप येते. तुम्हाला लागलं तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवा आणि ते कसं बनवतात त्याची प्रक्रिया सुद्धा एखाद दिवशी दाखवून देईन. तुम्ही मशीन कधी चालू करणार आहेत का बनवायचं? कोण इच्छुक आहेत ताईंनो नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. गौऱ्या हे बघा अशा पद्धतीने इथं गौऱ्या एकदम एकच आकाराच्या गौऱ्या थापित कोणी का? मामी थापी एवढं एकच कस काय? एकच आकार आहे. हा त्याला साचे आहे. साचा आहे का? अच्छा साचे हा साचा आहे का? असं साचे आहे. हा इथं आता ह्या घातल्यात नंतर ह्या वाळायला ठेवल्यात. इकडे काय गौऱ्याच आहेत का? लोक बरेच होलसेलर घेता येत आपल्याकडून जे होम साठी आहे ना. होलसेलर ना? होमासाठी बरोबर आहे ना. होमासाठी घाई गावरान गाई आणि बरेच लई जण आहेत रोज संध्याकाळी घरात गौरी मोडून आहे ना ते जे हा लय लोक करतात. लय लोक 50-100 आले का घेऊन जात आहे. गौरी मोडून त्याचा धूप वरती हे करतात. त्याच्यात गौऱ्याच ठेवल्यात का सगळ्या? हो गौरीच्या दिसतात का इकडून का बंद आहे? याच्यात दिसतील. बघा अशा पद्धतीने झाकून त्यांना बरेचसे लोक संध्याकाळी घरामध्ये गौरीचा धूप हे करतात, गौरी जाळतात. तर ते एक त्यांनी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. बघा अशा पद्धतीने त्यांनी सगळा साठा केलेला आहे गौऱ्यांचा. आणि बरेचसे लोक घेऊन जातात, होलसेलर येऊन घेऊन जातात गौऱ्या अशा. हे पण भरलंय का पूर्ण? पावसा पाण्याचं जपावं लागत ना. लंच ब्रेक होईल आपल्याला थांबावं लागेल मग 2 दिवस. मुलांच्या शाळेत पण जायचंय. ठीक आहे तुम्ही ज्यावेळेस सुरू करता ना काका ती मशीन मला फोन करा.
आपण एक दिवस येऊन व्हिडिओ घेऊन दाखवू कशी बनवतात कसं प्रत्यक्षात, कारण प्रॉपर गावरान गायचंच आजकाल म्हणून सगळीकडे विकलं जाते, पण हे खरोखर इथं गावरान गायचंच आहे बघा. आणि त्यापासूनच ते धूप वगैरे बनवतात. तर ते पण आपण म्हणजे त्या निमित्ताने तरी गाय मातांना मदतीचा हात हे होईल. तुम्ही जर ते धूप विकत घेतलं, 4-5 किलो मी आणून देतो. हा जेवढं आहे तेवढं द्या आता आम्हाला. काय 5 किलो 6 किलो काय आहे ते, जे आहे तयार हा पाठवून देतो. त्या निमित्ताने तरी अजून मदतीचं म्हणजे हे होईल, आपल्याला फायदा होईल बराचसा त्यांच्यासाठी. चला मस्त बाहेर कडक ऊन लागले आणि स्कूलमध्ये जायच्या अगोदर मस्त असा थंडगार कोकोनट पंच इथं घेतलाय आम्ही. कोकोनट पंच का पंच, कोकोनट पंच इथं घेतलाय. मी तर पहिल्यांदा पिते बाबा. घ्या तुम्ही काय मग मी पण घेतो. माझ्या ग्लास हा घ्या. एकच नंबर. हा, सांडू नका सातील द्या. घ्या तुम्ही घ्या. कसं वाटतं? कसं आहे साठी पी आधी पिऊन मला सांगा. हा छान आहे का? कशाचं असतंय बनलेलं, दुधाचं? मग झालेलं पाणी हा त्याच्या आतमध्ये निघाला कच्चा नारळ तो मिक्स करा. हा का? चला पिऊन बघूयात मग आता कोकोनट पंच कसा आहे हा. मस्त अगदी थंड थंड. तर छान असा मस्त कोकोनट पंच आम्ही पिलो आणि त्याच्यानंतर स्कूलकडे निघालो. तर ध्रुवची नजर पडली, इथं एक कपड्याचं मोठं शॉप लागलेलं होतं. तर म्हणलं आई मला इथनं शॉर्ट पॅन्ट घ्यायच्या. स्टार्टिंगलाच लागलं होतं. तर गाडी थांबून आम्ही पाहायला गेलो. तर थोडंसं एक 10 मिनटं फिरलो, कारण ऊन एवढं लागत होतं. एकदम गरम वाफा निघत होत्या सगळीकडनं, एवढं ऊन होतं. आणि तो परमनंट असं शॉप नव्हतं ते लागलेलं. जसं एक्झिबिशन मेले वगैरे नाही लागत असे ठिकठिकाणी ठराविक काळापुरते, तर तशा पद्धतीचं हे लहान मुलांच्या कपड्याचं, प्लास्टिकच्या वस्तू आणि शूजचं शॉप लागलेलं होतं. तर मग ध्रुवचं चाललं होतं मला हे घ्यायचं ते घ्यायचं. तर म्हणलं चला 5 मिनटं एक पाहून जावा. तर बाकी काही नाही, पण ध्रुवसाठी आणि रुद्रासाठी शॉर्ट पॅन्ट घेतल्या. बाकी नाही आवडलं काही मला. मग शूज पण घ्यायचे म्हणत होता, पण नव्हती व्यवस्थित क्वालिटी, एवढी नाही आवडलं. तर म्हणलं उगाच घेण्यात काय अर्थ नाही, 4 दिवस टिकतं ते आणि नंतर पैसे वेस्ट जातात, तुटून लगेच कचऱ्यामध्ये जातं. तर मग तुमच्या दाजीन मी फिरत होतो इथं, म्हणलं काही कामाचं मिळतंय का. तर ध्रुवाला तर बाहेर गेल्याच्या नंतर सगळंच घ्यायचं असतं, त्याचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष जातं. हे घ्यायचं ते घ्यायचं सारखं म्हणत असतो. लगेच बाहेर गेलं की त्याला म्हणजे असं खेळण्यांकडं किंवा मग एवढ्यात तर त्याला शूजचा जास्त नाद लागलेला आहे, चप्पल सँडल शूजचा. तर मग ते पाहणार लगेच म्हणणार आई मला हे घ्यायचं. आणि बल्कि फक्त नेऊन ठेवणार घरी, घालत तर एक पण नाही. उन्हाळा एवढा चालू आहे तरी चप्पल आणि शूज घालायचा त्याच्याला जीवावर येतं. काढून द्यावं लागतं तेव्हा तो घालतो, त्याच्या मूडला आलं तरच घालतो, नाही तर उन्हात तसंच फिरत राहतो, पण घालत नाही असं आहे. पण बाहेर गेल्यावर मात्र त्याला घ्यावं लागतं. कधी मॉलमध्ये गेलं, कधी कुठं गेलं तरी पण तो एक जोड हातात घेऊन असं हे करणार आणि मला घ्यायचं म्हणणार. तर कुठेतरी काहीतरी खेळणं पाहिलं तर मला ओढत घेऊन चालला होता का मला ती दे म्हणून. लाईटचं काहीतरी बॅटरी वगैरे काहीतरी पाहिली त्याने, तर म्हणला मला ती पाहिजे आई. तर तिथून मला घेऊन गेला ओढत. एक 15-20 मिनटं गेले असताना आमच्या इथे, 20-25 मिनटं गेले चांगले सगळं फिरून वगैरे पाहण्यामध्ये. तुमच्या दाजींचे तवर चालू आहेत तिकडं फोन, त्यांचे फोन काय बंद नसतात. सकाळी एकदा उठलं की 6 वाजल्यापासून फोन चालू होतात, किती रात्री 10:30-11, कधी 11:30 वाजेपर्यंत फोन त्यांचे चालू असतात. कधी काही जर तब्येत ठीक नसली तर फोन सायलेंट करून मी त्यांना म्हणत असते झोपा आता, ओपन नका करू. पण असं आहे, फोन एकदा सुरू झाले सकाळपासनं की ते संध्याकाळपर्यंत त्यांचे बंदच नसतात. कंटिन्यू कामाचे फोन त्यांना येत असतात. तर इथं पहा या अशा पद्धतीच्या बॅटरी वगैरे होत्या. आणि ध्रुवचं ते नाच चाललं होतं की ते मला घ्यायचं, पण मी त्याला समजावून सांगितलं बाळा ते सेलचं आहे किचन आणि ते 2 दिवसात खराब होईल. पण मग त्याने ऐकलं कसं काय, कारण त्याला काल 1 तासभर आम्ही सगळेजण लेक्चर देत होतो. चला फायनली स्कूलमध्ये आलोय बघा मुलांच्या, आणि आता यांची बुक्स वगैरे सगळे इथून घ्यायचे. भरपूर मोठं स्कूल झालेलं आहे हे. इतकं छान आम्ही ज्यावेळेस बघायला आलो त्यावेळेस आम्हाला आवडलं. आणि फॅसिलिटीज तर आहेतच भरपूर, पण आता 1 वर्ष गेल्याच्या नंतर पूर्ण कळणार. 1 वर्षाच्या आतच समजत नाही लगेच. एवढं मोठं स्कूल बांधलं मानल्याच्या नंतर ते त्यांचं वेल देण्यासाठी चांगलाच प्रयत्न करणार आहे की नाही हो. आणि ब्रांच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. नाव आहे या शाळेचं सगळीकडे, यांच्या ब्रांचेस वगैरे ज्या पण आहेत त्या. चलो चला ध्रुव चल. आमच्या ध्रुवला ते स्कूल लय आवडलेलं आहे बघा. लंच चालू आहे का? बसा मग. बसा बसा. हा इकडे बस ध्रुव.
तर न्यू स्कूल असल्यामुळे ना थोडंसं उशिरा सुरू होणार आहे. तर मग मुलांच्या ड्रेसचं माप द्यायला इथं आम्ही आलो होतो आणि ध्रुव रुद्रची बुक्स घ्यायला प्रॅक्टिससाठी. तर मग ध्रुवचे आजोक आले नाहीत, रुद्रचे आले होते. तर मला रुद्रची बुक्स घेऊन जावा आणि ड्रेसचे माप द्यावा, जे करून म्हणजे एक 8 दिवसाच्या आत 8-10 दिवसाच्या आत त्यांचे ड्रेस स्टिच करून होऊन जातील. तर मग हे असं पॅटर्न आहे रुद्रचा. फक्त त्यांनी मॅथ आणि सायन्सचेच बुक आत्ता दिली प्रॅक्टिससाठी, बाकीचे दिले नव्हते. कारण बाकीचं करतात मुलं इझिली, मॅथ आणि सायन्सलाच थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून तेच बुक्स थोडंसं प्रिपरेशन करण्यासाठी घरी जाऊन जेणेकरून प्रिपरेशन करतील मुलं त्याच्यासाठी दिलेले होते. तर मग ते बुक्स वगैरे घेतलो आणि स्वाती नाही आली कारण तिला जरा बरं नव्हतं वाटत आणि थोडंसं काम पण होतं. तर मग ती काय आली नाही. आम्ही चालतो 4 जण. त्यानंतर स्कूलमधून आलो, थोड्याशा किचनच्या वस्तू घ्यायच्या होत्या मला. तर मग मसाले वगैरे हेच थोडंसं एक्स्ट्रा ज्या पण वस्तू असतात ज्या कधीतरी आपण वापरतो त्या संपलेल्या होत्या. तर ते घेण्यासाठी मग आम्ही इथे एक याच्यामध्ये थांबलो, शॉपिंग याच्यामध्ये. आणि थोडंसं तिथनं पण सामान घेतलं. इथं पण आमचं ध्रुवबाळ काय काय गोळा करत होतं, कुठं क्ले कुठं काय. कारण आहे ना एवढ्यात कॅन्टीनला काही जाणं झालं नाही, नाहीतर मग बाहेरून काय आणायची गरज लागत नाही. अशा बाकीच्या वस्तू सगळं काही तुमची दाजी एकदाच कॅन्टीनवरनं घेऊन येतील. पण एवढ्यात आम्ही यांचं जाणंच झालं नाही कॅन्टीनला. चांगले 1.5 महिन्याच्या वर होऊन गेलं. तर आता म्हणले थोडंसं तात्पुरतं घ्या, मग नंतर मी एक 2-4 दिवसामध्ये चक्कर मारणच. कारण कॅन्टीनला गेलं की सगळंच सामान, मग साबण, निरमा, जेल, शॅम्पू, बाकीचं सगळंच येतं घरामध्ये, मसाल्याचे पदार्थ वगैरे. काय म्हणला ध्रुव, काय म्हणला तू, काय म्हणला? आम्ही दोघं क्ले खेळणारी. तुझं लग्नाचं काय म्हणत होता? मला लग्न कवाय काय काय सांग. तो काय मला लग्न काय तुझं लग्न कधी आहे? तुझ्या बरोबरच्या कोणत्या पोराचं लग्न झालं का? होय रे, तुझं लग्न नाही करायचं. तुझं नाही करायचं भाऊ, तुझं आणि रुद्राचं फक्त आर्यनदाराचं करायचंय. हा, आमचं दोघांचं नाही तर तुम्ही कमी केले लग्न. तू आईस्क्रीम खाऊन तोंड कसं केलंय ते? हा, पण आम्हाला तुझं लग्न नाहीच करायचंय. तुम्ही कमी केलं. आम्ही केलं भाऊ, आमची मर्जी. तुझं माझी पण मर्जीच आहे. पण तुला कोण पोरगी द्यायचंय भाऊ शंभ्या? मग मी मोठा झाल्यावर ना पायलट बनून तुमचं करू. मग देते ना भाऊ. हा मग द्या. मग लग्न करायसाठी पायलट बनायचंय का तुला? हा, करीन. पण तुला लग्न करायसाठी पायलट बनायचं का? हा, पण नको नको राव लग्न तू. मग तर तुम्ही तर केलंच हाताने. सांगा राव यार, लग्न नका करू. होय हो, होय हो. नको रे तो. मी पण मिसाईल सोडणार. कुठं मिसाईल सोडायचं तू आमच्या? ते कुठं पळत की तुमची मागच लागणार. पण आम्हाला तुझं लग्न नाही करायचं. तुझी काही इच्छा आहे तुम्ही तर एका दिवशी जातानाच म्हणून करायचं का? हा, होय. आम्ही जातानाच एका दिवशी गेले तुम्ही. मग लग्न कधी करायचं सांग तुला. क्रॅश तुम यायला लागेल. नको ना करू. पण मग ना मी माहिती नाही काय करणार. मुलगी बघितली का तू? बघितली बघ. मी माहिती नाही काय करणार. मिसाईलचा पूर्ण मिसाईल सोडणार आणि मग फायटर जेट पण उतरणार तू पॅरेंट. मुलगी कुठं बघितली लग्नाला? कुठं पुढे बघितली मी. कुठं पण? तू लग्न कोणा संग करणार आहे? पोरगी सांग कशी सांगणार. हा, पोरगी सांग. पोरगी संग नसते लग्न करीत भाऊ, पोरगा संग करते. तू पोरगी नाही का? मी आहे पोरगी, पण आजकाल पोरगा संगच लावून देणार तुझा आम्ही. होय, आता पोरी नाही भेटत भाऊ. पोरी नाही भेटत मग सापडेल ना. कुठं सापडीन तू? मुंबई. मुंबईला पुरी भेटतच नाही भाऊ. अरे भेटते. सांगा डॅडी कुठे भेटतेत? होय हो. कुठेच नाही भेटत. हा, कुठेच नाही भेटत. होय हो डॅडी. सुन बाय बघायची ते म्हणतोय, मला लग्न करायचंय. अरे ध्रुव हा? करायचंय काय करायचं? लग्न. नाही तर गेलेच ते आणि आम्ही जर तुझं लग्न नाही होऊन दिलं मग काय करशील तू? मग मी फायटर जेट घेईन इंडियात आणि लगेच थाड थोड. लग्नासाठी एवढं नाटक? हा काय राव, काय लग्न कळा तुला? करणार तुला करणारच असं. मग आम्ही पण तुझं लग्न नाहीच होऊन देणार. पण करावं लागत सगळं. नाही केलं काय होतं?
देव काहीच नाही देत त्याला. पैसे नाही, पैसे चोरीतो. लग्न नाही केलं देव काहीच नाही देत का? नाही, फक्त ना मीच मतलब ना भगवानने आणायची काही जरूर नाही, मीच आणता येईल. आत्मा आल्यावर त्यांना पण ठुसवान. अरे पण तुला कोण म्हणलं लग्न केल्यावर काहीच नाही भेटत? हा, मी वरून बघतो. तू लग्न नको करू, तुला मी आईस्क्रीम देणं तोंड भरवायला अशा. तू लग्न नको करू, तसंच ठेव तुला. नाही, मला लग्नच पाहिजे. अयो यो काय तमाशा आहे हो. होय हा होय, बघा बाय सुनबाई लवकरच बघा. पटपट. हा पटापटा देऊ का आत्ताच लावून? होय रे, उद्याच करायचं का? उद्याच करायचं नाही, बघ. मला ना लग्नच करायचंय. वेगळा तमाशा झालाय बाई ह्यो. होय, अरे पटपट. कुठं पोरगी बघितली का तू? बघितली. कुठं नाव सांग तिचं नाव. पण ती गेमिंग करते. गेमिंग करती? हा. हो बाय, ह्यो काय तमाशा आहे हो. होय हो, गेमिंग कोणी करतं काय ऑनलाईन युट्यूबला बारीक पुरी? नाही, मग कुठं तू गेमिंग करणारी पोर कुठं बघितली हो? ती पण फेस नाही दाखी. बोलत आहे काही. अयो ती म्हणते फेस नाही दाखवत आणि गेमिंग करती, आणि तू आवाजावर पटावली काय मग? हा, येड पोरग हे पागल झालं काय हो? ए बाबा, आम्हाला काय तो लग्न बिग्न करायचं नाही. गपरा तू शांत राहा, नाही तर काशीम फटके. मम्मीला दाखवते तुझा सगळा व्हिडिओ काढलाय मी आता, आणि पप्पाला पण पाठवते. हा, पाठवा. मला आवडत. तुला लगीन तर आम्ही होऊच देणार नाही भाऊ. मी पण नाही सोडणार तुम्हाला. तू काय करणार आहे आम्हाला? मग आता हिग नाही सांगितलं फायटर जेट. हो बघा सुनबाई, मग काय लवकर होय. हा, बघू ना हा, उद्या करायचं का रे? हा? उद्या करायचं का लग्न? तुला म्हणा मी मजाक करतोय. मग कधी करायचं? तुला म्हणा हे सब मजाक था भाई, मजाक. हा? नो मजाक. नो बडा मजाक, लग्न. नो मजाक बडा लग्न करायचंय म्हणतोय तू. लग्न तुझं, तुला काळी बायको करून देणार आहे मी. कशी? नाही, गोरी. नाही काळी, लय काळी आणणार आहे मी. मग काळीचा ना. हा? मग काळीचा ना. नजर नाही लागणार. ए ध्रुव, तुला कशी बायको करायचं सांग, मी बघते बाबा. गोरी. गोरी? बर बघू त्या. चांगली बायको. हा, चांगली बायको. हिला लयच कळायला लागले वय पोराला. काय कळा ना बाई तुला बायको काय लागती भाऊ तुला? सांग ना कशाला? हा, अरे तू कशाला लागती मला ते तर सांग. खाना बनवायला बायको लागती बाई आम्हाला, आणि आम्ही नाही बनवीत का खाना भाऊ? इकडे तू इकडे लट्ट्या, आम्ही नाही बनवीत खाना, मी नाही बनवीत. तू आजी म्हणेन ना तर होतं. अयो आता काय खरं आहे बाई, तू आजी बनीन तर तर. हा, मग मी किती वर्षाचा आहे? हा, 3 वर्षाचा. इकडे तू इकडे बघ. तू काय म्हणलं? मी बनवते ना खाना. मग आजी म्हणे काय करतो ना? आंबे काढायचं काम चाललंय बघा, उतरवायचं काम चाललंय. इकडचे उतरवलेत बहुतेक सगळे, ह्या झाडाला जरा निघल्यात बऱ्या. आता बाबा उतरवित. हा, क्ले घेऊन आलाय, वॉटर बॉटल घेतली. ऐकत नाही काहीच अजिबात. डॅडी संग असल्या मग काय त्याची मज्जाची. धर वाढतोय आम्हाला तिथं. याच्यामध्ये जे आवडून तिकडच बॉटल धरून वाढायचं माणसाला, असं काम आहे त्याचं. आणि बायकोचं तर नवीनच भूत त्याच्या डोक्यात घुसले बाय. मला तर टेन्शन आले याचं. हा, हे काय गेम वगैरे बघतो काय रे? काय नाही. मग लहानपणी पोरं म्हणते मला लग्न नाही करायचं आणि येतो म्हणतो मला लग्न करायचं. बघ ना तूच मग आता स्वाती मावशीला सांग आता वर गेल्याची गंमत. व्हिडिओ दाखव स्वाती मावशीला. हा,